हिंदू धर्मामध्ये घराच्या बाहेर कोहळा बांधण्याची पद्धत आहे। काही ठिकाणी छोटीशी काळी बाहुली असतात, ती बांधलेली आपण पाहिली असेल। परंतु आपण कधी विचार केला आहे का की कोहळा बांधण्याची जी पद्धत आहे ही काय आहे? दारात किंवा घराबाहेर जर आपण कोहळा बांधला तर यामुळे आपल्याला कुठला फायदा होतो? हिंदू धर्मशास्त्रामध्ये याचा कुठे उल्लेख आहे का? तर ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की लोक घराच्या बाहेर म्हणजे दारामध्ये कोहळा बांधतात। बऱ्याच वेळा हे कोहळं जे आहे हे लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधतात आणि त्यामुळे आपल्याला घराला कोणाची नजर लागत नाही किंवा घराला कोणाची वाईट नजर लागत नाही। निगेटिव्ह ऊर्जा ही सगळी जो तो कोहळा आहे तो कोहळा आपल्या स्वतःमध्ये सामावून घेतो। त्यामुळे त्या ऊर्जेचा घरामध्ये इतका परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाही। आपल्या घरात मुख्य दारावर हे कोहळं बांधल्यामुळे बाहेरून येणारी जी एखादी दृष्ट शक्ती जी असते ती आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही। नजर दोष असेल तर त्यापासून देखील आपल्या घराचं रक्षण होतं आणि म्हणून ही पूर्वजांपासून आपल्या घरामध्ये कोहळा बांधण्याची पद्धत जी आहे ही चालत आलेली आहे। आता कोहळं आपण कसं आणलं पाहिजे, ते कसं बांधलं पाहिजे हे देखील फार महत्त्वाचं आहे। बाहेरून ज्यावेळी आपण कोहळा आणत असतो त्यावेळी तो देठासहित घरी आणला पाहिजे। घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्यानं त्याला धुवून घ्यायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे आणि कोहळ्याच्या दोन्ही बाजूला ओम काढायचं आहे। थोडंसं कुंकू आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे आणि त्याने कोहळ्याच्या दोन्ही बाजूला ओम काढायचं आहे। त्याच पद्धतीनं खाली आपल्याला एक स्वास्तिक देखील काढायचं आहे। कोहळा वरती एखाद्या काजळाने एखादी रेष देखील आपल्याला ओढायची आहे। नंतर हा जो कोहळा आहे आपल्या देवघरामध्ये देवासमोर ठेवायचा आहे। गंध, अक्षता, हळदी कुंकू, फुलं याने त्याची पूजा करायची आहे। बाहेरून येणाऱ्या ज्या वाईट शक्ती असतील, दुष्ट शक्ती असतील त्यापासून आपलं रक्षण करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आणि शक्यतो हा जो कोहळा आहे आपल्याला लाल वस्त्रामध्ये बांधायचा आहे। कधीकधी लोकांना लाल कपड्यामध्ये बांधल्यानंतर लवकर खराब होतात अशी लोकांची तक्रार देखील असते। तर अशा वेळी काय झालं की एखादी दृष्ट शक्ती आपल्या घरावरती जी आहे घरामध्ये प्रवेश करत होती, परंतु तो कोहळा जो आहे त्याने त्या दृष्ट शक्तीचा प्रवेश रोखला आणि त्या दृष्ट शक्तीचा जो सगळा प्रभाव आहे तो कोहळ्यावरती झालेला असतो आणि त्यामुळे तो कोहळा जो आहे हा लवकर खराब होतो। आणि हा खराब झालेला जो कोहळा आहे हा मग तुम्ही टाकून देऊ शकता, दुसरं नवीन कोहळं घेऊन येऊ शकता, परंतु अगोदर सांगितलेल्या पद्धतीने त्याची पूजा करून परत तुम्ही लाल कपड्यामध्ये तो बांधू शकता। शक्यतो सोमवती अमावस्या असेल किंवा शनी अमावस्या असेल किंवा दिवाळीची अमावस्या असेल तर यावेळी तो कोहळा बांधला तर त्याचा जो प्रभाव आहे हा आपल्याला अतिशय चांगला पाहायला मिळतो। म्हणजेच या मुहूर्तावर आपण जर आपल्या घराबाहेर कोहळा बांधला तर आपल्याला त्याचा जास्त फायदा दिसून येतो। यामुळे काय होतं तर घरामधील कोणालाही नजर लागत नाही, बाधा होत नाही, आपल्या सगळ्यांचा बचाव होतो, रक्षण होतं। त्यासाठी कोहळं जो आहे तो घराबाहेर बांधण्याची पद्धत आहे। या कोहळ्यामध्ये काय असतं तर दृष्ट शक्तीचा नाश करण्याची एक मोठी ताकद असते असं पुराणामध्ये सांगितलेलं आहे। पूर्वीच्या काळी दृष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी अशा पद्धतीने या कोहळ्याचा वापर केला जायचा। काही वेळेस त्या कोहळ्याचा बळी देखील दिला जायचा। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि इतर लोकांपर्यंत देखील ही माहिती नक्कीच शेअर करा। धन्यवाद।